नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपल्यासाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे। शेतकरी कर्जमाफी 2024 ची यादी जाहीर झालेली आहे। तुमचं नाव आहे का नाही यादीतनी, पैसे खात्यातनी कधी जमा होणार आहे आणि अर्ज कसा करायचा, या सगळ्या महत्त्वाच्या प्रश्नाचे उत्तर आता तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा आणि तुमच्या सर्व शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा, कारण ही माहिती लाखो शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची ठरू शकते। तर शेतकरी मित्रांनो, सर्वात आधी समजून घेऊ आपण कोणत्या शेतकऱ्यांना ही कर्जमाफी मिळणार आहे। महाराष्ट्र शासनाने नव्या घोषणेनुसार 2019-2024 दरम्यान घेतलेले पीक कर्ज किंवा शेतकऱ्यांचं व्यावसायिक कर्ज, शेतकरी मित्रांनो 3 लाख रुपयापर्यंतचं थकीत कर्ज माफ होणार आणि फक्त लघु आणि अल्पभूधारक शेतकरी पात्र असणार। तर बँकेच्या नोंदणीनुसार नोंदणीकृत अर्जदार असावा, म्हणजेच जर तुम्ही या अटीमध्ये बसत असाल तर तुमचं कर्ज जे आहे ते माफ होण्याची शक्यता आहे। तर मित्रांनो, शासनाने ऑनलाईन यादी उपलब्ध करून दिलेली आहे, तर यामुळे तुम्ही घरी बसूनही तुमचं नाव तपासू शकता। कसं तपासू शकता याबद्दल आपण आता माहिती पाहू। तर तुम्ही हे टिप्स जे आहे ते फॉलो करा, मी सांगतो त्या पद्धतीने तुम्ही करा। तर शेतकरी मित्रांनो, www.mahabankloanmafi.government.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्या। त्याच्यानंतर तुमचा आधार क्रमांक आणि मोबाईल नंबर टाका। तुमचं नाव कर्जमाफी यादीतनी आहे का नाही ते तपासा। जर नाव असेल तर पुढच्या टिप्ससाठी तयार राहा। तर शेतकरी मित्रांनो, जर तुमचं नाव यादीतनी असेल तर तुम्हाला अर्ज करावा लागेल आणि अर्ज करण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी आहे। कशी करायची, तर बँकमध्ये जाऊन अर्ज करा किंवा ऑनलाईन वेबसाईटवर अपलोड करा। त्याच्यानंतर आवश्यक कागदपत्रे जमा करा। कागदपत्रे कोणती लागणार आहे, तर आधार कार्ड, 7/12 उतारा, बँक पासबुकची झेरॉक्स, लोन अकाउंट डिटेल्स। अर्ज सबमिट झाल्यानंतर तुम्हाला SMS किंवा कॉल येईल। तर त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे कर्जमाफीचे पैसे तुमच्या खात्यातनी कधी जमा होणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, ही सर्वात महत्त्वाची बातमी आहे। शासनाचा जे नियम आहे तो 30 दिवसाच्या आतनी तुमच्या खात्यातनी पैसे जमा होतील। जर अर्ज मंजूर झाला तर तुम्हाला बँकेतून SMS मिळेल। फसवणूक टाळण्यासाठी फक्त अधिकृत वेबसाईटवरूनच माहिती मिळवा। म्हणजे कसं शेतकरी मित्रांनो, शेतकरी बांधवांनो, सरकारकडून कोणतीही व्यक्तीकडून पैसे घेतले जात नाहीत। जर कोणी तुम्हाला 5,000 रुपये द्या, तुमचं कर्ज माफ करून देतो असं सांगत असेल, तर OTP, आधार नंबर, बँक डिटेल्स विचारत असेल, सरकारी अधिकारी असल्याचं सांगत असेल, तर त्वरितनी पोलिसांना कळवा आणि अशा फसवणुकीपासून सावध राहा। तर शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांचे रिअल व्ह्यूज क्लिक होय। तर त्वरित पोलिसांना कळवा आणि अशा फसवणुकीपासून सावध राहा। तर तुमच्या गावातनी कर्जमाफी बद्दल काय प्रतिक्रिया आहे हे कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही सांगू शकता। तर शेतकरी मित्रांनो, ही लाखो शेतकऱ्यांसाठी उपयुक्त आहे। जर तुम्ही शेतकऱ्यांचा भाऊ, मित्र किंवा नातेवाईक असाल तर हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचवा। तर शेतकरी मित्रांनो, तुमच्या समर्थकामुळे प्रत्येक शेतकऱ्याला न्याय मिळेल। तर शेतकरी मित्रांनो, धन्यवाद। जय हिंद, जय जवान, जय किसान।